नमस्कार, मी डॉक्टर अतुल साबळे. एबीएस न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण आता आलो आहोत पारगाव जाळकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये. या गटातील शिंगवे या गावामध्ये शिंगवे गावातील राजकीय परिस्थिती कशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. दादा, कशी आहे शिंगवे गावातील राजकीय परिस्थिती? फार वाटोळं झालंय. परिस्थिती खूप वाईट आहे आणि राजकारणाचा अख्खा स्वतः झालेला आहे. कोण कोणाकडे तेच काही कळत नाही. आता आम्ही काही गॅरेजवाले, आमच्याकडे काही गिरायक आली सगळी सारखीच आम्हाला. असं का वाटतंय तुम्हाला? काय माणसाला स्टँडच राहिलेलं नाही. आजी तर उद्या तिथं, संध्याकाळी दुसरीकडं. नक्की समजायचं काय आमच्यासारखे नाही असं आहे. कोणावरच भरोसा नाही का? आता फक्त गावाचा ज्यांनी विकास केलाय त्यांच्यावर आहे भरोसा. आमची सर्वसामान्यांची कामं झालेली आहेत, त्यांच्या मागे आहे आम्ही. सर्वसामान्यांची जे कामं करणार त्यांच्याच पाठीमाग नागरिक राहणार असं सांगतायत. दादा, कशी आहे शिंगवे गावची राजकीय परिस्थिती? शिंगवे गावची राजकीय परिस्थिती अशी संभ्रमित आहे, सगळे मिक्स. कोण कोणाचं येतेच कळत नाही आणि चांगल्या कामाला कायमच विरोध शिंगवे गावात. या भागामध्ये विकासाची कामं झाली नाहीत का? विकासाची कामं झालेली आहेत ना. नामदार वळसे पाटलांच्या माध्यमातून खूप विकास कामांची कामं झाली. स्थानिक विरोध आहे. स्थानिक विरोध होते, कुठल्याही चांगल्या कामाला काय वेळेस विरोध होतो त्या गोष्टी. शिंगवे गावामध्ये थोड्याफार प्रमाणात स्थानिक विरोध आहे असं काही ग्रामस्थ सांगतायत. कशी आहे राजकीय परिस्थिती शिंगवे गावची? शिंगवे गावची राजकीय परिस्थिती चांगली आहे आणि आमदार दिलीपराव वळसे पाटलांच्या माध्यमातून, दादा वळसे पाटलांच्या माध्यमातून चांगली कामं झाली, विकास कामं. विरोधकांकडून मला आठवतं 20 वर्ष मी राजकारण करतोय, एक पण असं गावात काम आलेलं नाही. त्यांनी दाखवून द्यावं. सगळी कामं नामदार साहेब दादा वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेली आहे. तुम्ही ठामपणे सांगतो. दादा, कसं आहे वातावरण शिंगवे? वातावरण एक नंबर आहे. वातावरणाचं काय, कोणासाठी चांगले? आता तसं पाहायला गेलं तर दादा वळसे पाटलांबद्दल चांगलंच आहे वातावरण, कारण त्यांनी कामं पण भरपूर केलेली आहेत. आता बहुतेक 1-2 कोटीची कामं आरामशीर झालेली आहेत वळसे पाटलांच्या माध्यमातून, एकदाच्या माध्यमातून. कोणती कामं झाली? आमच्या सावता महाराजांच्या मंदिरासाठी 20 लक्ष रुपये साहेबांच्या माध्यमातून दिले. त्याचप्रमाणे आपलं चाकोरमाळा प्राथमिक शाळा, चाकोरमाळा, त्याच्यात 2 वर्ग खोल्या दिल्या. आणि गाडवे गोडेमाळा ही शाळा तिकडं एकदम अडचणीत असताना ती इकडं रस्त्याला हे करून त्याच्या वर्ग खोल्या डबल मजली झाल्या. अजून इकडं पाबणीमाळा रोडला, पाबणीमाळा तिथं सभा मंडपाला पण भरपूर निधी दिलाय. आपल्या जंगली बाबाला पण दिलेला आहे. आणि इथं आपलं शिवस्मारक चालू आहे. शिवस्मारकाला साहेबांच्या माध्यमातून 35 लाख रुपये निधी दिला. त्याच्यातून 30 लाख रुपये साहेबांनी पोच झालेला आहे. आता फक्त राहिले 5 लाख रुपये ते पण. आणि त्यांनी शब्द पण दिलेला आहे का बुवा जेवढं कमी पडतील अजून तेवढं मी द्यायला तयार आहे. सुरुवात पण तुम्ही केली, पण शेवट मी करणार आहे असा त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि एवढं करीत असताना का विरोधात जायचं? विरोधात जायचं त्याला काहीतरी कारण पाहिजे ना. आज तुम्ही सांगा, समजा 51,000 रुपये आता घाटाला एका माणसाचं आलं, त्याची अख्ख्या गावात घ्या 51,000 आली, 51,000. पण तेच वळसे पाटलांनी 10 लाख रुपये मंजूर केले, 10 लाख रुपयाचं आश्वासन दिलेलं आहे. त्याची का तुम्ही हे करत नाही? त्याला काहीतरी पाहिजे ना. तुम्ही जर 10 लाख रुपये, 30 लाख रुपये कोट्यवधीची काम करतात, त्याला जर तुम्ही विरोध करीत असाल तर काय त्याला राजकारणाचा अर्थ आहे का? आता जर विरोधकांना बंगलं बांधूनच द्यायचं बाकी राहिलेले, त्यांना जर 1-1, 2-2 बंगलं बांधून दिलं का मग ते येतील का? आज राजकारण असे, तुम्ही सांगा. काही लोक म्हणतात बुवा घराणीशाही, घराणीशाही. काय घराणीशाही? घराणीशाही करावंच लागेल. आज तुम्ही सांगा, पंचायत समिती तिकीट ज्याला दिलं 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, आज तोच माणूस आमदारकीला उभा राहतो.
आमदार साहेबांच्या विरोधात. हा ज्याला कारखान्याचं संचालक पद दिलं, चेअरमन पद 10 वर्ष दिली, बाजार समिती दिली. हा काय तुम्ही खासदारकी पदाला सुद्धा माणूस उभा केला आणि तो जर आमदार साहेबांच्या खुर्ची बघतोय. हा मग अशी लोक मोठाली करायची आणि त्यांनी जर परत उलट करायचं, काय त्याचा उपयोग आहे का त्याचा उपयोग काही? तुम्ही जर तुमच्या याच्यासाठी जर तुम्ही दुसरीकडे जाता, मग यांनी घरांशाही धरलीच पाहिजे ना. विश्वास तरी त्यांनी कोणच्यावर ठेवा, साहेबांनी विश्वास कोणच्यावर ठेवा? इथं तर लोकांची लोकांना बातमी द्यात, हे करीतात ते करीतात, घरांशाही चालती, हे चालते ते चालते. अहो पण काम तेवढी आल्यातच ना, येतातच ना. अहो समोरच्या पार्टीकडून जर आज तुम्ही सांगतो, समोरच्या पार्टीकडून 30 लाख रुपयाचं शिवस्मारकाला निधी दिला आणि समोरचे उमेदवार येतात किंवा बुवा अजून कोणी येते, सप्त्याला जर एक माणूस आला, सप्त्याला जर आपला वारकरी आला, तो 100 रुपयाची पावती फाडून जातो आणि ही भाषणं करायला येतात सप्त्यात. यांना साधं 10 रुपयाचं पावती सुद्धा फाडता येत नाही. मग ही माणसं काय कामाची? त्यांनी पण काहीतरी हातभार लावून मग दाखवा ना बा आम्ही हे करतोय म्हणून. लोकांच्या जेव्हा दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायचं, काय उपयोग आहे त्याचा? मग या ठिकाणी आपण पाहू शकतोय की शिंगवेकर सांगतायत दुसऱ्याच्या झेंड्यावरती पंढरपूर करणे बंद करावे. दादा, तुमचं काय मत आहे? या ठिकाणी अजूनही काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की शिंगवे गावची राजकीय परिस्थिती कशी आहे. बाबा, कशी आहे शिंगवे गावची राजकीय परिस्थिती? मी तर नसतो, मी बाहेर 2 दिवस. मग तुम्ही खडकी गाव येते? गाव येते माझं, बरं, परंतु मी इथं नाही. बरं. कारण मतदानही नाही मला. मग दादा, कशी आहे राजकीय परिस्थिती? चांगली आहे कोणासाठी चांगली? सगळ्यांसाठी. जो उमेदवार येणार तो काम करणार, त्याचा धर्म आहे. प्रतिनिधी जातो, त्याला काम केलंच पाहिजे ना. बरोबर आहे. जनसेवा करायला निघलाय त्यांनी कोणतं काम केलं तर त्याचा काय विषय? बरोबर आहे ना. तुमच्या सुखदुःखामध्ये हे प्रतिनिधी येतात? एकनीतबाई शिंदे. अरे वा, जय महाराष्ट्र. बाकी काय विषय नाही. पण मग तुम्ही जिल्हा परिषदचे एकनाथ भाऊ शिंदेनी जे उमेदवार दिले त्यांना सहकार्य करणार का? एकनाथबाई शिंदेचा जो आदेश येईल तो पाळणार शिवसैनिक. बाकी विषय नाही. एकनाथबाई शिंदे जो आदेश देतील तोच पाळणार असं या ठिकाणी सांगतायत. या ठिकाणी दुकानामध्ये देखील काही शिंगवेकर आहेत, त्या ग्रामस्थांची आपण राजकीय परिस्थिती. चाकलला राहते ना, मी बाहेर असतो. मग गाव तुमचं पण शिंगवे असेल ना? दादा, कशी आहे शिंगवेची परिस्थिती? आमचा माणूस आहे. तुम्ही पण सांगा, तुमच्या माणसाचं पण प्रतिक्रिया घेऊ आपण. आता आमची काय प्रतिक्रिया घ्या. जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्यात, पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात, आता उमेदवार फिरतायत, प्रचार करतायत, कसं वाटतंय तुम्हाला? चांगले. कोणाच्या दृष्टिकोनातून चांगली आहे? कोणत्या माणसांच्या काय? माणसं सगळीच आहेत, पण पार्ट्या उभ्या आहेत ना, काही पक्ष उभे आहेत, त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? अजून पुढे कोण उभे? तुम्हाला भेटायला आलंच नाही कोणी? आले येतात माणसं, जातात, सगळीच येतात. बरं, नाही का? दादा, कशी आहे शिंगवे गावची परिस्थिती? चांगली आहे. दादा, कशी परिस्थिती या ठिकाणची? नाही अजून उमेदवारच माहिती नाही. 3 उमेदवार माहिती. कोण कोण? ते अरुण गिरे, श्वेताताई डोबळे आणि काल अपक्ष उमेदवार आले. बाकी येतच नाही कोणी तुमच्याकडे? चिन्ह नाही त्याच्यामुळे आता 2 दिवसाची सुरुवात होईल ना इलेक्शनला. काय म्हणले? इलेक्शन पुरतीच येते, परत काय परत बघती पण नाही. आता बाकीचे लोक काही सांगतायत का मोठ्या प्रमाणात विकास